नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मध्ये भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार उद्धव ठाकरेंचा एल्गार. सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही गो हत्येचा विरोध केला नाही, कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान. पुण्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून शाळकरी मुलीवर अत्याचार, पोलिसांकडून व्हॅन चालकाला अटक. आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. घटस्थापना झाल्यानंतर तोफेच्या सलामीनं नवरात्र उत्सवाला सुरुवात. आता पाहूयात सविस्तर वृत्त. शिवसेना ठाकरे गटाने नवे गीत प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय. मशाल हाती दे असं या गाण्याचं बोल आहे. हे गीत ऑडिओ स्वरूपात आहे. शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालीये. देवीला साकडे घालणाऱ्या या गीताचे अनावरण शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे गीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी राज्यभरातील शिवसैनिकांना दिले. तसेच दसरा मेळाव्याबाबत माहिती दिली आहे. तसेच राजकीय गोष्टींवर दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मध्ये भेटणार आहोतच, त्यावेळी सर्व गोष्टींचा फडशा पाडणार म्हणत उद्धव ठाकरे यांनी एल्गार केलाय. नवी दिल्ली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांबद्दल कर्नाटक मधील आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान समोर आलंय. वीर सावरकर हे ब्राह्मण होते, परंतु गोमांस खायचे, त्यांनी कधीही गो हत्येचा विरोध केला नाही असं आरोग्य मंत्री दिनेश गुंडूवार यांनी म्हटलंय. काँग्रेस नेत्याच्या या विधानावरून देशात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका पुस्तक प्रकाशनावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. इंदापूर मतदारसंघातील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील लवकरच पक्षाला सोड चिठ्ठी देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी सिल्वर ओक या निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. जवळपास 1 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे पाटील भाजपला रामराम करणार हे जवळपास निश्चित झाले. दरम्यान हर्षवर्धन पाटील हे उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. 8 ऑक्टोबरला हरियाणा जम्मू काश्मीर निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. 10 ऑक्टोबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल. नियमानुसार एका निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसरी निवडणूक घोषित होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात 13 ऑक्टोबर नंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असं बोललं जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर शहरातील कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी महालक्ष्मीकडे महाराष्ट्रातील जनतेसाठी सुख समृद्धीचा आशीर्वाद मागितला. महाराष्ट्रातील अराजकता आणि महिलांवरील अत्याचार कमी व्हावे अशी देवी चरणी प्रार्थना केल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. बघा, महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आहे ती फार भयावह आहे. कालची जी घटना पुण्यामध्ये जी घडली ही सातत्यानं लहान मुलीवरचा अत्याचार, शाळेत जाणाऱ्या लहान मुली आज सुरक्षित नाही, शाळेमध्ये सुरक्षित नाही. हे खऱ्या अर्थानं नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे आणि स्त्री शक्तीच्या उत्सवामध्ये आमच्या राज्यातली महिला ही सुरक्षित राहावी, आमच्या मुली सुरक्षित राहाव्या ही प्रार्थना तर या ठिकाणी करावीच लागणार आहे. कारण की आज कालच झालेल्या पुण्याच्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरलेला आहे आणि हे सातत्याने या महाराष्ट्रात होतं आहे. कायदा सुव्यवस्था आता महाराष्ट्रात बाकीच राहिलेला नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी शेतकरी आहे आणि राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये आमच्या देशाचा मुख्य कणाच तो अन्नदाता आहे, शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना ज्या आत्महत्या कराव्या लागतात त्या आमच्यासाठी भूषणावं नाही. राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, शेतकऱ्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या पाहिजेत. पण आज दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा सरकार तिजोरी उघडत नाही. मुठभर उद्योगपत्यांसाठी तिजोऱ्या उघडल्या जातात. हे दुर्भाग्य आहे आणि म्हणून अन्नदात्याला न्याय मिळावा ही प्रार्थना मी या ठिकाणी केलेली आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता संपादन महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेण्यात आलेल्या या परिषदेला आदिवासी बांधव आणि वंचित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जंगलांचे खरे हक्कदार आदिवासी बांधव आहेत, मात्र आजही त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावं लागतंय. यामुळे महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांना एकत्रित आणून त्यांना सत्तेत बसवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आरक्षण वाचवायचं असेल तर विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवाराला मतदान द्या
असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलंय। त्यांनी खुणगाठ बांधली पाहिजे, त्यांनी खुणगाठ बांधली पाहिजे। मानसिक दृष्टिकोनातून तो असारा कणखर झाला पाहिजे। त्यांनी जगाला समजावून सांगण्याची गरज नाही, त्यांनी स्वतःला समजावून सांगण्याची गरज आहे की मी हे अधिकार वाचवल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी जगाला सांगता कामा नये, त्यांनी स्वतःलाच सांगितलं पाहिजे। नाही तर तो जगाला सांगतो अरे आरक्षण वाचलं पाहिजे, आणि तू काय करणार राजा? जो उपदेश जगाला देतो तो स्वतःला कोण उपदेश देणार? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स एट होम। जे दान हे आपण ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो की दान दिलं पाहिजे, त्यावेळेस आपण स्वतः दान देतो की नाही हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे। की लढाई ही मैदानावरती नंतर लढल्या जाते, लढाई ही मैदानावरती नंतर लढवल्या जाते, पण पहिल्यांदा लढाई ही डोक्यामध्ये लढल्या जाते, हे लक्षात घ्या। मेंदूमध्ये लढल्या जाते। माझ्या मेंदूला मी हे सांगितलं अरे मी हारतोय, तर मला मेंदूच सांगत असतो अरे बाबा तू हारणारच आहे, काय करतोय सुविधा घरात बस। पण माझ्या मेंदूलाच मी असं सांगितलं नाही मला जिंकायचं आहे, तर मला मेंदूच सांगत असतो की मी काय काय केलं पाहिजे म्हणजे मी या ठिकाणी जिंका। मार्ग सुचव, आणि त्याच्यातले दोन मार्ग मी आपल्या सोबत या ठिकाणी मांडले। एक मार्ग ज्यांनी लाभ घेतलेला आहे, नोकरीला लागलेला असेल किंवा रिटायर झालेला असेल, लाभ घेऊन रिटायर झालेला असेल, यांनी पहिल्यांदा स्वतःशी ठरवलं पाहिजे की माझ्याकडचे 50,000 मी या निवडणुकीमध्ये खर्च करणार। मी किती खर्च करणार? समोरून आवाजच येत नाही। भिकाऱ्यांचे आपण असावे अवलाद आहोत, माझं तोंड फार फाटकं आहे। देण्यापेक्षा कटोरा घेऊन आपण उभा राहतो, दे माझा मायबाप, काय टाकतं आरक्षण टाक, काय टाकतं प्रमोशन टाक, काय टाक। या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे, या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे, आणि घेणाऱ्याच्या ऐवजी वाचवणारा होणार आहे ही माझी असणारी मानसिकता त्या ठिकाणी असते। आणि ती मानसिकता करण्यासाठी ठरवलं पाहिजे की मी माझ्याकडचे 50,000 खर्च करणार। किती खर्च करणार? राज्य सरकारने तात्काळ आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं या मागणीसाठी मराठवाड्यातील मातंग समाजाच्या वतीने जालना ते छत्रपती संभाजीनगर अशा पायी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। 4 ऑक्टोबर रोजी जालना शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही पायी पदयात्रा निघणार आहे। सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं या मागणीसाठी पायी मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती प्राध्यापक दिलीप अर्जुने यांनी दिली आहे। आमच्याकडे 4 तारखेला जो क्रांती यात्रा सुरू होते, त्या क्रांती यात्रेचा मुख्य उद्देश असा आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील ज्या लोकांना आरक्षणाचा फायदा मिळाला नाही त्यांना आरक्षणाचा फायदा देण्यासाठी राज्य सरकारनं ती प्रक्रिया राबवावी। राज्य सरकारने आरक्षणामध्ये जर उपवर्गीकरण केलं तर ते कुठलंही घटनाबाह्य कृत्य होत नाही। 341 कलमाचं उल्लंघन झालं म्हणून राज्य सरकारे आजपर्यंत अनुसूचित जातीतील उपेक्षित लोकांना आरक्षण देण्यापासून
दूर ठेवत होते, त्यांना आरक्षण दिलं जात नव्हतं कायद्याचं आणि संसदेचं कारण करून. परंतु सुप्रीम कोर्टाने आता असं सांगितलं की अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करत असताना जर 341(1) व 2चं कुठलंही उल्लंघन होत नाही, म्हणून ज्या राज्यातील एखादी जात अनुसूचित जातीमध्ये आहे त्या जातीचं मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकारना पूर्णतः अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करावं या भूमिकेतून मराठवाड्यातील मातंग समाजाच्या वतीनं उपविभागीय कार्यालय संभाजीनगर येथे लॉंग मार्चच्या माध्यमातून तिथं 7 तारखेला मोर्चात निवेदन करून राज्य सरकारने तात्काळ आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं याच्यासाठीची प्रेस, याच्यासाठीचं पदयात्रा आणि यासाठीचाच मोर्चा आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पुण्याच्या वानवडी परिसरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅन चालकाकडून 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून त्याच्या विरोधात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून यावर कडक कायदे करण्याची मागणी करणार असल्याची माहिती स्थानिक आमदार चेतन तुपे यांनी दिली आहे. चंद्रपूर येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणारा आरोपी हा काँग्रेस कार्यकर्ता असून त्याच्या विरोधात पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल. कायद्यानुसार त्याला कठोर शिक्षा देण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याला अटक झाली. लोंढे म्हणून एक राहुल गांधी विचार मंच या नावाने काँग्रेसची संघटना चालवतो, ज्याच्या घरी काँग्रेसची नगरसेविका आहे, त्यांच्याच घरी काँग्रेसचं जिल्ह्याचं पद आहे. त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि म्हणून त्याला आता फरार होता पण अरेस्ट करून आणलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अतिशय वाईट पद्धतीनं हे शोषण त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्याच्यावर कडक कारवाई ही पोलिसांच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल आणि जे काही कठीणात कठीण शिक्षा आहे ती शिक्षा ही त्याला देण्यात येईल. अपहार करून आर्थिक फसवणूक केलेल्या 15,61,319 रुपये किमतीच्या लोखंडी सळईचा माल जालना गुन्हे शाखेने जप्त केलाय. 24 सप्टेंबर रोजी जालना येथून मध्य प्रदेश येथे लोखंडी सळ्या घेऊन जाणारा ट्रक समोरच्या एजन्सीकडे पोहोच न करता ट्रक चालक शौकत हुसेन आणि मालक इरफान खान या दोघांनी संगनमत करून लोखंडी सळीच्या मालाची परस्पर विक्री केली होती. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण करून कारवाई करत पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातील शहाजापूर जिल्ह्यात गोयल एजन्सीमधून अपहार झालेला माल जप्त केलाय. सोयाबीनला किमान 7,000चा भाव जाहीर करावा आणि तालुका स्तरावर त्याची शासकीय खरेदी केंद्रे सुरू करावीत. तसेच संत्रा नुकसानीच्या भरपाईसाठी हेक्टरी 50,000 रुपये देऊन मोर्शी वरुड भागात संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू करा या मागण्या घेऊन संयुक्त किसान मोर्चा आणि संयुक्त कामगार संघटना कृती समितीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी अमरावती जिल्ह्याच्या अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्याच्या यादीत समावेश करा या मागणीचे निवेदन देण्यात आले. 75% जर अर्थव्यवस्था
शेतीवर अवलंबून असेल तर शेतीविषयक एक स्वतंत्र बजेट या पार्लमेंटमध्ये दरवर्षी सादर व्हायला पाहिजे आणि जे शेतीवर आधारित जे वर्ग आहे, घटक आहेत, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांनासुद्धा पेन्शनच्या रूपाने, शेतकऱ्यांनासुद्धा कायम पेन्शनच्या रूपाने एक धोरण शासनाने निश्चित केलं पाहिजे, ते मंजूर केलं पाहिजे. याकरता म्हणून आजचा हा धरणे कार्यक्रमांचा या ठिकाणी आम्ही राबवतो आहे. आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमचा हा बुलंद आवाज आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावा. आपण आमची दखल घेतली, आमचं निवेदन स्वीकारलं, त्याबद्दल धन्यवाद. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. स्वराज्य संघटनेला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची मान्यता दिल्यानंतर पहिल्यांदाच 6 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन होणार आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्यासाठी आंदोलन होणार असल्याची माहिती स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यावेळी राज्यात वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरही त्यांनी भाष्य केलंय. अत्याचाराच्या घटनांवर चोख उत्तर मिळायला पाहिजे. अत्याचाराच्या घटना प्रकरणी सरकार का गंभीर नाही, कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांद्वारे सरकारला केला आहे. स्वराज्य पक्षाची स्थापना एक 3 दिवसाच्या पूर्वीच झालेली आहे आणि एक चैतन्याचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे. पूर्वी स्वराज्य संघटना म्हणून आम्ही पुढे गेलो होतो. आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून आमची वाटचाल आता याच्या पुढे चालू आहे. स्वराज्य पक्षाचं पहिलाच आंदोलन हे 6 तारखेला 6 ऑक्टोबरला मुंबईत अरबी समुद्रात जे शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं असं जलपूजन सुद्धा झालं होतं आणि त्याला मी स्वतः पंतप्रधानांच्या बरोबर उपस्थित होतो. ते स्मारक आहे की नाही तिथं ते पाहण्यासाठी सुद्धा आमचं आंदोलन असणार आहे. पाठोपाठ 11 तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हे जाहीरपणाने त्याचं उद्घाटन म्हणा किंवा त्याचं लॉन्च म्हणा हे पुण्यात होणार आहे आणि मग लगेच पाठोपाठ नाशिक, नांदेड हे सगळीकडे दौरे आखलेले आहेत आणि मग पूर्ण महाराष्ट्राकडे तसे दौरे आपल्याला पाहायला मिळतील. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अडचणीत सापडलेत. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अझरुद्दीन यांना समन्स पाठवले. अझरुद्दीनवर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये 20 कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचं म्हटलं जातंय. अझरुद्दीनला आज ईडी समोर हजर व्हावं लागणार आहे. हे प्रकरण हैदराबादच्या उप्पल येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमसाठी डिझेल जनरेटर, अग्निशमन यंत्रणा आणि छत खरेदीसाठी वाटप करण्यात आलेल्या 20 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्र उत्सव आजपासून सुरू झाला असून आज पहिल्याच दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी सप्तनिक अंबाबाईचं दर्शन घेतलंय। आपण या नवरात्रीत 11 तारखेला 5000 मुलींचं कन्यापूजन करणार असून अनेक संकल्प केल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय। मुलींचं शिक्षण झालं पाहिजे, मुली सुरक्षित झाल्या पाहिजेत आणि स्वावलंबी बनून त्यांना स्वसंरक्षण मिळावं यासाठी अंबाबाईनं मला ताकद द्यावी अशी प्रार्थना केल्याचं पाटील यांनी माध्यमांना सांगितलंय। आज नवरात्रीची सुरुवात झाली। पहिल्या दिवशी आई अंबाबाईची आणि तुळजाभवानीची ओटी आम्ही दोघाही उभयतांनी भरायची ठरवल्यामुळे अंबाबाई करून आता तुळजापूरला चाललो आहे आणि माझा पालकमंत्री जिल्हा अमरावती जिल्हा तिथली अंबा मातासुद्धा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि 7 तारखेला त्या अंबामातेची ओटी भरायला जाईल। सर्वांना सुख मिळावं, सर्वांना समृद्धी मिळावी, महिला सबलीकरण व्हावं, महिला सुरक्षित व्हाव्यात यासाठी खरं म्हणजे नेहमीच प्रार्थना केली पाहिजे। नवरात्रीमध्ये ती प्रार्थना करणं आणि त्या प्रकारची काही ॲक्टिव्हिटी करणं हे महत्त्वाचं आहे। मी ह्या नवरात्रीमध्ये 11 तारखेला 5000 मुलींचं कन्यापूजन ठरवलेलं आहे। त्या व्यतिरिक्त 4 तासाचे महिलांना जॉब्स असावेत यामध्ये गेले काही दिवस आग्रह चालला आहे। मी त्यात यशस्वी झालो। पहिली 25 जणींची 4 तासाच्या नोकरीची बॅच या 9 दिवसामध्ये लॉन्च होते आणि डायरेक्ट टाटा कंपनीमध्ये जॉब्स मिळाले। आदिमायेच्या नवशक्ती रूपाचा नवरात्र उत्सव सुरू झालाय। आज घटस्थापनेचे औचित्य साधून मंत्री गिरीश महाजनांनी सपत्नीक जामनेर शहराजवळील सिद्धगड भवानी मातेची पूजा केली आहे। यावेळी जामनेर तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून यावर्षी गोंदिया जिल्ह्यामध्ये 585 सार्वजनिक मंडळांच्या दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली आहे। आज सकाळपासूनच भक्तांनी आपापल्या मंडपात मातेला घेऊन जाण्यासाठी गर्दी केली होती। अनेक मंडळांनी मातेची पूजा अर्चना करून मिरवणूक काढत घटस्थापना केली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। सकाळी घटस्थापना झाल्यानंतर आई अंबाबाईची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर खऱ्या अर्थानं तोफेच्या सलामीनं अंबाबाईच्या नवरात्र उत्सवास प्रारंभ झालाय। यावेळी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तर नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला अंबाबाई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। शारदीय नवरात्रोत्सव 2024 याची आपल्या देवस्थान समितीच्या वतीनं सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि आताच सकाळी 8:30 वाजता तोफेच्या माध्यमातून मंदिरातील घटस्थापना झाल्याचा संदेश सर्व कोल्हापूरपर्यंत पोहोचलेला आहे। अशा पद्धतीनं सर्व पारंपरिक विधी आपल्या 9 दिवसात आपण केले जातात। रोज संध्याकाळी नवरात्रीच्या 9 दिवस देवीची पालखी निघते आणि पंचमीला ही पालखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीला टेंबलाई मंदिर येथे जाते। त्यानंतर अष्टमीला आपली नगर प्रदक्षिणा असते आणि दसऱ्या दिवशी ही देवीची पालखी दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला जाते। या सर्वांची तयारी आपण करत आहोत। त्याचबरोबर देवीच्या भक्तांसाठी दर्शनाची सोय करण्यासाठी आपण दर्शन मंडप सुसज्ज केलेला आहे। पावसाची आणि उन्हाची दोन्हीची तीव्रता जाणवू नये म्हणून आपण शेतकरी संघाच्या हॉलमध्ये दर्शन व्यवस्था चांगल्या पद्धतीने सुसज्ज केलेली आहे। पिण्याच्या पाण्याची, टॉयलेटची सगळी व्यवस्था आपली सुसज्ज आहे। त्याचबरोबर मंदिर परिसरात अग्निशमन यंत्रणा आणि इतर सर्व CCTVच्या माध्यमातून जेवढं देखरेख करता येईल तसे 116 CCTV आपण सज्ज केलेले आहेत आणि आपली आता आजच्या घटस्थापनेच्या तोफेपासून नवरात्राची सुरुवात झाल्याचं आता सगळ्यांपर्यंत जाहीर झालं।